नमस्कार, मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। राज्यभरात पावसानं दमदार हजेरी लावली असून मुंबई पुण्यासह कोकण विभागाला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे। हवामान खात्याकडून राज्यातील मुंबई, पुणे, घाटमाथा, कोकण, रायगड आणि पालघर जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर मराठवाड्यासह विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यभरात पावसाची सध्या काय स्थिती आहे, चला जाणून घेऊया। मुंबईत मुसळधार पाऊस होतोय। मिठी नदीनं धोकादायक पातळी सध्या गाठली आहे। नदी सध्या 4.7 मीटरच्या पातळीवर आहे। मुंबईची लोकल सेवा पावसामुळे पूर्णपणे ठप्प झाली असून लोकल बंद झाले आहेत। मागच्या 2 दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सरकारी आणि खासगी शाळांना तसंच संस्थांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे। गेटवे ऑफ इंडिया जवळ समुद्राला उधाण आल्यामुळे समुद्राच्या लाटा या थेट रस्त्यांवर येतात, त्यामुळे या भागात न जाण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। तर पुण्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पुण्यामध्ये सुद्धा आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। खडकवासला धरणातून 7501 क्युसेकनं विसर्ग मुठा नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान पुण्यातील धरणांमध्ये 90% पेक्षा जास्त पाणी साठा झाला असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुण्यामध्ये सततच्या पावसामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतोय। तर ठाण्यामध्ये सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून ठाण्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मागच्या 24 तासात लातूर जिल्ह्यामध्ये 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून लातूर जिल्ह्यातील 13 लघुसिंचन साठवण तलाव 100% क्षमतेनं भरले असून सांडव्यांवरून पाणी वाहू लागलंय। जळगावात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय, तर शेती पिकांचं त्यामुळे मोठं नुकसान झालंय। आज रायगड जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून रात्रीपासून रायगडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। नागोठणेमधील अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून सध्या 8.85 मीटरवर पाणी पातळी आहे। आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले गेलेत। या धरणातून 67,700 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलाय। साताऱ्यात सुद्धा पावसाचा मोठा जोर असून आज सकाळी 8:30 वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा इथं 261 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे। नांदेडमध्ये सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान झालं असून अनेक गावांमधून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलंय। एवढंच नाही तर या भागामध्ये सैन्य दलाच्या वतीनं मेडिकल कॅम्प सुद्धा उभारण्यात आलाय। कोकणात जगबुडी, आंबा, कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे, तर चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीला पूर आलाय। कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर रेड अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मागच्या 24 तासामध्ये राज्यात कुठे किती पाऊस झाला याची माहिती आता घेऊयात। रत्नागिरीतल्या दापोलीमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक 230 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर सिंधुदुर्गातील वैभववाडीत 230 मिलीमीटर पाऊस झालाय। कोल्हापुरातील गगनबावड्यात सर्वाधिक 261 मिलीमीटर, सांगलीच्या कोकरूड इथं 56 मिलीमीटर, पुण्यातील लव्हाळे इथं 46.5 मिलीमीटर, तर घाटमाथ्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पुण्यातील ताम्हिणी घाटात मागच्या 24 तासांमध्ये सगळ्यात जास्त 320 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या होत्या आतापर्यंतच्या पावसाच्या अपडेट। इथून पुढे सुद्धा आपण राज्यभरातल्या पावसाच्या अपडेट जाणून घेणार आहोत। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।